मुलुंडमध्ये लाखो रुपयांची रोकड ही जप्त करण्यात आलेली आहे। निवडणूक आयोगानं आणि पोलिसांसोबत ही संयुक्तरित्या कारवाई केल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। मुलुंड पोलीस ठाण्यामध्ये रोकड मोजण्याचं काम सध्या सुरू करण्यात आलेले आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। मुलुंड पोलीस ठाण्यामध्ये सध्या रोकड मोजण्याचं काम हे सुरू करण्यात आलेलं आहे। तर मुलुंडमध्ये 47 लाख रुपयांची रोकड ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। तर लाखो रुपयांची रोकड ही जप्त करण्यात आली। निवडणूक आयोगानं पोलिसांसोबत ही संयुक्तरित्या कारवाई केलेली आहे। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्याला ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भातले अधिकचे अपडेट पोहोचवतात। चेतन, निश्चितच शुभम, मुंबईत आणि एकंदरीत राज्यात आपण पाहत असो ठिकठिकाणी निवडणूक आयोग आहे ते पोलिसांच्या मदतीने नाकाबंदी करत आहे। आणि आज सायंकाळी मुलुंड येथील वैशाली नगर या ठिकाणी BR चौकी आहे, याच ठिकाणी एका खासगी कारमधून अशाच प्रकारे जवळपास 40 लाखाहून अधिक म्हणजे आतापर्यंत 47 लाख रुपयांची ही रोकड असल्याची माहिती समोर आली आहे। ही रोकड आता सध्या तरी आयोगाने ताब्यात घेतलेली आहे। मुलुंड पोलीस ठाण्यामध्ये ही रोकड मोजण्याचं काम चालू आहे। नेमकी ही रोकड कुठल्या कामासाठी घेऊन जाण्यात होती याची ही माहिती आणि तपास पोलिसांमार्फत सुरू आहे। जर उपयुक्त माहिती जे कार चालक आहे त्याने सादर केली नाही तर ही रोकड जप्त केली जाईल, अन्यथा ती रोकड सोडण्यात येते। मात्र याचा तपशील सध्या तपासला जात आहे की नेमकी ही व्हाईट मनी आहे की हा कुठल्या निवडणुकामध्ये रक्कम वाटण्यासाठी घेऊन जाण्यात होती। त्यामुळे एकूणच आता पोलिसांची कारवाई सुरू आहे। थोड्याच वेळामध्ये या संदर्भातील तपास पूर्ण होऊ शकतो आणि त्यानंतर या संदर्भातील अधिक माहिती मिळू शकते। शुभम, अगदी चेतन, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।